नमस्कार STC फॅमिली. तुम्हाला माहितीच असेल गौरी गणपतीचा सण हा लागूनच येतो. तर आज जाणून घेऊयात गौरी पूजन व्रताची आख्यायिका. गणपतीच्या आगमनानंतर साधारणतः तिसऱ्या दिवशी गौरी पूजनाची परंपरा आहे. गौरीला काही घरांमध्ये माहेरवाशीण म्हणून तर काही घरांमध्ये गणपतीची आई म्हणून पूजतात. तर अनेक ठिकाणी ज्येष्ठा कनिष्ठा अशा बहिणींच्या स्वरूपात पूजल्या जातात. पण मुळात गणेश चतुर्थीमध्ये गौरी का पूजल्या जातात त्यामागील आख्यायिका समजून घेणे रंजक आहे. वास्तविक पाहता गणपतीला गौरीनंदन असं देखील म्हटले जाते. गौरीनंदन म्हणजे गौरीपुत्र किंवा गौरीसूत असे देखील म्हणलं जातं. याचाच अर्थ असा आहे की गणपती हा गौरीचा पुत्र आहे आणि अर्थात पार्वतीचं दुसरं नाव हे गौरी आहे. पुराणामध्ये गणपतीला द्वैमातुर असे म्हटले जाते, म्हणजेच दोन माता असलेला. गणपतीची पहिली आई म्हणजे पार्वती आणि दुसरी आई म्हणजे गंगा. पार्वतीने आपल्या अंगाला चंदन लावून त्याचा मळ काढला. आपली मोठी बहीण गंगेचे पाणी लावून तो काढला आणि त्याची मूर्ती बनवून त्यात प्राण फुंकले. म्हणजेच एकंदरीत या दोन देव्यांचा अंश त्यांच्यामध्ये होता. म्हणून या गंगा आणि गौरी या दोन्ही गणपतीच्या माता आहेत. महालक्ष्मीच्या सणाच्या वेळेस या दोन्ही मातांना आपण ज्येष्ठा गौरी म्हणजेच गंगा आणि कनिष्ठा गौरी म्हणजेच पार्वती म्हणून आवाहन करून त्यांची स्थापना करत असतो. सोबत जे बाळ कनिष्ठेच्या सोबत असतं ते म्हणजे विनायक, पण गणपती नाही. कारण पार्वतीने जेव्हा त्या मूर्तीत प्राण फुंकले होते तेव्हा ते बाळ होते. गणपतीला जेव्हा हत्तीचे मुख लावले गेले तेव्हा ते गणपती असे म्हटले गेले आणि या बाळाला विनायक म्हटलं गेलं. आता विनायक म्हणजे विनानायकाचं मूल, म्हणजेच तो पतीशिवाय जन्माला आलेला आहे असा विनायक. मग आता प्रश्न असा पडतो की या गंगा आणि गौरी आहेत तर यांना महालक्ष्मी बसवल्या असं का आपण म्हणतो? तर याचे उत्तर म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि वैभव. या दोघी मातांनी गणपतीस जन्म देऊन एका प्रकारे वैभव आणलं, निर्विघ्नता संपूर्ण जगामध्ये निर्माण केली आणि म्हणून यांना महालक्ष्मी असं म्हणतात. हिंदू देवताशास्त्रात तसेच समाज जीवनात गौरी हे शिवाच्या पत्नीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये 12 गौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाईल असे सांगितले आहे. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन गौरींनी असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या. ही पूजा भाद्रपद शुद्ध पक्षात केली जाते. आता जाणून घेऊयात कसा साजरा केला जातो हा ज्येष्ठा गौरींचा सण. ज्येष्ठा गौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात त्यांचे पूजन केले जाते. मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळेजण एकत्र येतात. ज्येष्ठा गौरी व्रत करण्याची पद्धत जाणून घेऊयात. हे व्रत 3 दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे 5 लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते.
महाराष्ट्रात काही ठिकाणी 5 लहान मडक्यांची उतरंड चढवून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात, तर काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतींची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. ही एक रूढी आहे. तर पहिल्या दिवशी गौरी आवाहन होतं. या दिवशी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून 3 दिवस राहणाऱ्या या गौरींसाठी छानशी सजावट केली जाते. यामध्ये फुलांनी, घरातील स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा बाजारात तयार मिळणारे सजावटीचे सामान वापरून सजावट केली जाते. गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते, तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते. समुद्रातील किंवा नदीतील खडा आणून त्या पूजण्याचीही रीत असते. काही जणांकडे तांब्यावर चेहरा रेखाटून गौरींचे पूजन केले जाते. आपल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबरठ्यातून आत आणताना जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यानंतर कुंकवाचे स्वास्तिक काढतात. घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवतात. ते उमटवतच गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमचाने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध दुभत्याची जागा इत्यादी गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात. काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात. नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवतात. पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत काही भागात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आहे. गौरी पूजन दिवस दुसरा. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी गौरींची, महालक्ष्मींची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा, रव्याचा लाडू, बेसनाचा लाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू इत्यादी नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाचे आंबील, आंबाड्याची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी, देवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, पापड, लोणचे इत्यादी केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धत प्रचलित आहे. विसर्जन दिवस तिसरा. तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवताच्या किंवा सुताच्या गाठी पडतात. त्या सुतात हळदी कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशी फळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यामध्ये हळदी कुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशी फळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते.
धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत. गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्या योगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे. दोरकाची पूजा. या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील ग्रामीण बहुजन समाजात गौरींच्या पूजेबरोबरच सुताच्या गुंडाला 16 गाठी देऊन त्याचीही पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घातलेल्या सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात व नवीन पीक येईपर्यंत गळ्यात ठेवतात. अश्विन वद्य अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात. या दोऱ्यालाच महालक्ष्मी समजतात. व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.